झी 24 तास, एक पाऊल पुढे। राज्याचं बजेट दुष्काळ निवारणासाठी काय पहा। दुष्काळग्रस्त भागासाठी 1164 कोटी रुपये, पाण्याच्या सुविधेसाठी बजेटच्या 15% निधीची तरतूद, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 850 कोटी रुपये, पीक विम्यासाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे, पशुधनाच्या चाऱ्यासाठी 43 कोटी 97 लाख रुपये प्रस्तावित आहेत, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी 787 कोटी रुपये, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी 778 कोटी रुपये, फलोत्पादनाच्या विकासासाठी 751 कोटी रुपये, शेतकऱ्यांना सवलतीत वीज पुरवठ्यासाठी 3200 कोटी रुपये, दूध उत्पादनाच्या वाढीसाठी 68 कोटींची तरतूद, शहर विकासासाठी काय आहे बघा। नव्या मेट्रो प्रकल्पासाठी 1500 कोटी रुपये प्रस्तावित, पुण्यात निगडी ते स्वारगेट मेट्रोचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय, नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडे प्रस्ताव आहे, नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये, निवडक शहरांच्या विकासासाठी 650 कोटी रुपये, रस्ते, ऊर्जा आणि उद्योगासाठी काय पहा। रस्ता चौपदरीकरणासाठी 12 प्रकल्प हे प्रस्तावित आहेत, रस्ते विकासासाठी 2716 कोटींची तरतूद आहे, वीज प्रकल्पांसाठी 1900 कोटींची तरतूद आहे, महावितरणच्या योजनांसाठी 409 कोटी 52 लाख रुपये, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पासाठी 80 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यातील साक्रीमधील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निधी उभारणार, नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये, झी 24 तास, एक पाऊल पुढे।